श्री स्वामी समर्थ श्रोते हो. असा राजा पुन्हा होणे शक्य नव्हे. तेच म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज. महाराज होते म्हणून आज आपण, नाहीतर आपण आपली दशा काय राहिली असते हे आपल्यालाच माहिती. असो तर आज शिव जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शिवमय आनंदी अशा शुभेच्छा. चला तर आजच्या भागाला, आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ श्रोते हो, मनाला अगदी चिरून जाणारा आजचा अनुभव आहेत. कोणी कुठंही स्किप करू नका. आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणजेच एकनाथराव शिंदे आणि यांच्या पत्नी सौ लता शिंदेताई यांचा हा अनुभव, कशी त्यांची 2 मुले त्यांनी गमावली, तोच अनुभव आज आपण ऐकणार आहोत. श्री स्वामी समर्थ श्रोते हो, कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा अनुभव खूपच थरारक आहेत आणि मनाला भिडणारा आहेत. कोणी कुठेही स्किप करू नका. आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सदस्य व्हा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणारे प्रत्येक अनुभव तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील. तर लताताई सांगतात, माझ्या आयुष्यामध्ये अशी घटना घडली की ज्या गोष्टीचा दूरपर्यंतही, म्हणजे मी स्वामी सेवेत कशी आले आणि कशा प्रकारे स्वामींनी मला सगळ्याच याच्यातून तारलं, सर्व संकटांना सामोरे जाण्याची ताकद मला दिली. आणि जे म्हणतात स्वामी महाराज, अशक्य ही शक्य करतील स्वामी, या शब्दांची, एक एक शब्दांची मला प्रचिती देणारा हा माझा अनुभव आहे. लताताई सांगतात, आम्ही खूप सुखात होतो. ठाण्यात असताना आम्ही खूप सुखात होतो आणि मध्यंतरीच मुलांना सुट्या लागल्या होत्या. आता मुलं म्हटली म्हणजे मला 2 मुलं आणि 1 मुलगी. तर मुलांना सुट्टी लागलेली होती आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी वर्षभर आम्हाला दोघांनाही टाईम मिळत नव्हता मुलांसोबत घालवायला. तर आम्ही गावी जाण्याचं नियोजन आम्ही केलं. पण जणू जसा काही काळच आमची वाट बघत होता. आज मला सांगतानाही माझं रडू थांबत नाही, माझे हुंदके थांबत नाही. कारण मी माझी 2 मुलं जेव्हा आम्ही गावी जात होतो त्यावेळेला मी गमावलेली आहेत. आणि तो काळ, तो दिवस मी माझ्या आयुष्यातला कधीच विसरणार नाही. लताताई म्हणतात, गावाला जात असताना वाटेमध्ये एक नदी लागली होती आणि त्या नदीच्या पाण्यातच माझ्या मुलांचा, म्हणजेच त्यांची जी 2 मुलं गेली त्यांचा घात झाला. म्हणजे जणू जसं काही ते नदीचं पाणी माझ्या मुलांची वाटच बघत होतं. तो प्रसंग आजही मला आठवला की अगदी मन थरकापून उठतं, कारण माझी छोटी छोटी मुलं मी त्यात गमावली. काही दिवस आम्ही गावीच होतो. भरपूर दिवस गावी राहिलो. त्यानंतर आम्ही परत पुन्हा ठाण्यामध्ये आलो. मला होती 3 मुलं, त्यातली मी 2 गमावलेली होती आणि एक होता श्रीकांत, सर्वात लहान. आम्ही दोघेही घरामध्ये एकटे राहायला लागलो. एकटे म्हणजे कोणाच्या संपर्कात येत नव्हतो, कोणाशी बोलत नव्हतो. जणू जसं काही आम्ही घरामध्ये, रूममध्ये आम्ही स्वतःला कोंबून घेतलेलं होतं. राहता राहता असेच दिवस जात होते. तेच प्रसंग आम्ही आठवून रोज आम्ही रडत होतो. पण काही दिवसातच माझा श्रीकांत खूप आजारी पडला. तो एवढा भयंकर आजारी पडला की भरपूर डॉक्टर आम्ही बदलवले, पण त्याला फरक पडत नव्हता. आणि माझीच बालपणीची मैत्रीण, म्हणजे माझी जीवाभावाची मैत्रीण, की माझ्या प्रत्येक सुखात दुखात ती माझ्या सोबत असायची, तीच माझी मैत्रीण अचानक खूप दिवसांनी माझ्या घरी आली. आणि ती घरी आली तर ती थेट मठातून विभूती सोबत घेऊन आली. आणि मला खूप विश्वासाने तिने सांगितलं
ही मी विभूती आणलेली आहे. ही विभूती तू श्रीकांतला लाव. त्याच्या कपाळाला लाव. त्याला पोटातून दे. तारक मंत्र म्हण. त्याच्या हातावरती नसेवरती तारक मंत्र म्हण. त्याला नक्कीच फरक पडेल. आमची मनस्थिती तर खूपच बिघडलेली होती. पण कोणास ठाऊक स्वामी महाराजांना माझ्या घरात तशा प्रकारे यायचं होतं. आणि इथंच मला महाराजांनी प्रचिती दिली की एवढे डॉक्टर करूनही माझा मुलगा श्रीकांत बरा होत नव्हता. आणि ती विभूती लावल्यानंतर, तारक मंत्र त्याचं तीर्थ बनवून दिल्यानंतर माझा मुलगा अगदी ठणठणीत बरा झाला. आणि बघता बघता तो चांगला खेळायलाही लागला. त्यानंतर आम्ही दोघांनी ठरवलेलं होतं की आता काही झालं तरी आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणायचा. खूप आनंदाने आम्ही फोटो आणला. तो फोटो तर आम्हाला वाटतच नव्हता. ती प्रतिमा स्वामी महाराजांची त्या फोटोतील जणू जसं माझ्यातलं मनातले सगळं काही जाणत होती. माझ्या मुलांच्या आठवणीने मी खूप व्याकुळ झालेली होती. कारण काल परवा माझ्या डोळ्यासमोर खेळणारी माझी मुलं अचानक लुप्त झालेली होती. तो थरकाप माझ्या हृदयातून अजून निघालेला नव्हता. मी सारखी रडायची आणि मी स्वामींना सांगायचे, स्वामी काय होय माझ्या प्रारब्धात तुम्ही हे काय लिहून ठेवलेलं होतं. जणू जशी मी प्रश्नांची उत्तरे मागत होती. पण प्रत्येक वेळेला त्या प्रतिमेतील स्वामी महाराज ती प्रतिमा नसून साक्षात मला दिसायचे, माझ्याशी बोलायचे. आणि करता 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 आम्ही कसे स्वामी सेवेमध्ये अडकलो आणि आजही आमच्या हातातून स्वामी महाराज स्वामी सेवा करून घेतात याचे भरपूर अनुभव स्वामी महाराजांनी आजवर आम्हाला दिलेले आहेत. माझ्या त्या संकटातून मला बाहेर काढण्यासाठी स्वामी महाराजांनी खूप मोठा मला आधार दिला. आणि त्या आधारावरतीच आज मी पूर्णपणे त्या प्रसंगाला विसरले तर नाही आहे, पण मनाच्या एका छोट्याशा कोपऱ्यात कुठेतरी ठेवून आहे. कारण राहिलेला सगळा वेळ मला माझ्या स्वामींच्या सेवेत घालवायला आवडतो, असं लताताई सांगत आहेत. श्री स्वामी समर्थ श्रोते हो, हा अगदी भयानक अनुभव ऐकून आपल्याही मनाला नक्कीच थरकाप येणार आहे. बघा, एखादी व्यक्ती मोठी दिसते, पण त्यामागेही काहीतरी गोष्टी दडलेल्या असतात, लपलेल्या असतात. याचंच हे उत्तम उदाहरण आहे. काळाने घात आणला आणि ते शहराकडून गावाकडे गेले आणि वाटेतच त्यांच्यासोबत होत्याचं नव्हतं झालं. मरण आणि म्हणजेच म्हणायला गेलं तर जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये भगवंतालाही येता येत नाही. कारण का तर ज्याचे त्याचे प्रारब्ध हे ठरलेलेच असतात. असो, लताताई पुढे सांगतात, स्वामी सेवा करा, सेवेत राहा, नामस्मरण करा आणि माझ्यासारखे प्रसंग तुमच्यावर न येवोत अशीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर श्रोते हो, आजची केलेली सर्व सेवा आपण इथंच स्वामीचरणी अर्पण करूया आणि पुन्हा नवीन एका कथेसोबत, एका विषयासोबत, एका अनुभवासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.